विधिलिखित भाग 35. मॉम, डॅड. शनायाच्या स्फूर्तीला आवाज कानावर पडताच वीणा तिच्या विचारातून बाहेर आली. तिचे एक्सप्रेशन गडद झाले तर मानसीचेही एक्सप्रेशन कठोर झाले. शनाया मानसीला शोधत वीणाच्या रूममध्ये होती तिथे आली तर वीणाला सुखरूप समोर बघून तिच्या पायाखालची जमीनच सरकली. वीणा. शनायाचे तोंडून अस्पष्ट उद्गार बाहेर पडले. मानसी वीणा तिला रोखून बघू लागल्या. ही इथे काय करत आहे? तुझी हिंमत कशी झाली माझ्या घरी, तेही माझ्या बेडरूममध्ये येण्याची? शनाया चिडून वीणाकडे बघू लागली. तिची नजर रूममध्ये चौफेर फिरली. रूमचा पूर्ण कायापालट झाला होता. भिंतीच्या कलरपासून ते रूममधील झुमर, कार्पेट, बेड, वॉर्डरोब सगळं बदललं होतं. ज्या ठिकाणी शनायाची मोठी फोटो दिमागात टांगून असायची तिथे आज वीणाची फोटो होती. शनायाच्या आवडीचे एकही वस्तू त्या रूममध्ये नव्हते. तिने घाईने वॉर्डरोब उघडले तर त्यात तिचे कपडे, ज्वेलरी, बॅग्स, सँडल, शू यापैकी काहीही नव्हते. मॉम, माझे सामान कुठे आहेत? आणि माझ्या रूममध्ये चेंजेस कोणाच्या सांगण्यावरून केलेस? इथे माझी फोटो असायची, इथे हिची फोटो काय करत आहे? शनाया चिडून मानसीकडे बघू लागली. वीणाने अस्वस्थ होत मानसीकडे पाहिले. या क्षणी मानसी कोणाला जवळ घेतात ते वीणाला बघायचे होते. ती परत तिच्या मॉम डॅडला कायमचे तर नाही ना गमावून बसणार? विचार येताच तिचे मन घाबरले. विनू, तुला खायला काही हवं आहे का बेटा? शनायाकडे दुर्लक्ष करत मानसीने वीणाला प्रेमाने विचारले. वीणाने होकारात मान हलवली. नुसते त्यांच्या अटेन्शनने नकळत तिचे मन सुखावले. ओठावर हलके स्माईल पसरली. मानसीने खाली कॉल करून मेडला वीणासाठी हलका नाश्ता आणि सूप बनवायला सांगितले. शनाया आश्चर्याने मानसीकडे बघू लागली. त्यांचे वीणाशी प्रेमाने बोलणे तिला अजिबात रुचले नाही. मॉम, मी तुला काहीतरी विचारत आहे. ते जाऊ दे, पण ही माझ्या रूममध्ये काय करत आहे? शनाया बोलली. ही आता वीणाची रूम आहे. मानसी तुटक स्वरात बोलल्या. आर यू मॅड मॉम? तुला माहीत आहे मी माझ्या वस्तू दुसऱ्या कोणाशी शेअर करत नाही आणि तू चक्क माझी रूम हिला राहायला दिलेस? शनाया चिडून बोलली. आणि तुला लाज नाही वाटत का ग दुसऱ्याच्या घरी येऊन त्यांचे अधिकार हिसकावून घ्यायला? तू आत्ताच्या आत्ता माझ्या रूममधूनच नाही तर माझ्या घरातून चालते व्हायचं, कळलं? वीणाच्या पुढे बोट नाचवत शनाया चिडून बोलली. वीणाला सुखरूप बघूनच तिच्या अंगाची लाही लाही होऊ लागली. वीणा इथून कुठेही जाणार नाही आणि तिला का लाज वाटेल? ती दुसऱ्या कोणाच्या नाही तर तिच्या हक्काच्या घरी आली, कळलं? आणि तुला प्रॉब्लेम असेल तर तू इथून गेलीस तरी चालेल. मानसी तिच्या डोळ्यात बघत चिडून बोलल्या. शनाया शॉक होत तिच्या मॉमकडे बघू लागली. त्यांच्या डोळ्यात काहीसा तिरस्काराची छटा दिसत होती. तू हिच्यासाठी माझ्याशी असे बोलत आहेस? मॉम, तुझी मुलगी मी आहे, ही नाही. मान्य, कामाच्या नादात माझे तुमच्याकडे दुर्लक्ष झाले म्हणून माझी जागा तू दुसऱ्या कोणाला नाही देऊ शकत मॉम. शनाया चिडून बोलली. तेव्हाच मेड वीणाचा नाश्ता घेऊन आत आली. तिच्याकडे दुर्लक्ष करत मानसीने मेडकडून ट्रे घेतले. त्या वीणाच्या शेजारी बसून तिला नाश्ता भरवू लागल्या. वीणाही शांतपणे त्यांच्या हातातून खाऊ लागली. मानसीचे वीणाला दिलेले स्पेशल ट्रीटमेंट बघून शनायाच्या डोक्यात तेडीक केली. ती रागाने वीणाजवळ आली. तू स्वतःला कोण समजतेस हा? माझ्या रूममध्ये ताबा मिळवलेसच, सोबत माझ्या मॉमलाही तुझ्या बाजूने वळवून घेतलेस. तुझी हिंमत कशी झाली हा? आज फक्त तुझ्यामुळे माझी मॉम मला दुर्लक्षित करत आहे. तू इथे एक क्षणही राहू शकत नाहीस. आत्ताच्या आत्ता माझ्या घरातून चालते हो. शनायाने वीणाच्या हाताला पकडून बेडवरून खाली ओढले. वीणाच्या दुखऱ्या हातावर भर पडल्याने ती कडवळली. शनाया, सोड तिला, तिला त्रास होतोय. मानसी चिडून बोलल्या. तिचे त्रास तुला दिसले, मग तुझ्या वागण्याचा मला त्रास होतोय मॉम. मी तुझी मुलगी असूनही ते कसे दिसले नाही तुला? शनाया डोळ्यात पाणी घेऊन मानसीकडे बघू लागली. तिच्या डोळ्यातील पाणी बघून एका क्षणाला त्यांचे एक्सप्रेशन सॉफ्ट झाले.
काहीही असले तरी स्वतःच्या मुलीप्रमाणे त्याने तिला जपले होते, लहानाची मोठी केले होते, प्रेम केले होते. अचानक तिच्याविषयी असलेल्या भावना कमी तर नव्हत्या ना होणार. त्यांचे मन भरून आले, पण लगेच त्यांची नजर चेहऱ्यावर निर्विकार भाव घेऊन शेजारी उभ्या विणावर पडली. कानात आध्याचे शब्द घुमले. नजरेसमोर विणाचा भूतकाळ तरळून गेला. आपल्या लेकीने भोगलेल्या नरक यातना आठवून त्या माऊलीचे हृदय जणू रक्तबंबाळ झाले. त्यांनी विणाच्या हाताला पकडून तिला बेडवर बसवले. जास्त त्रास तर नाही ना होत? मानसीने काळजीने विचारले. तसे विणाचे डोळे भरून आले आणि शनायाच्या रागाचा पारा चढला. ती रागाने विणाजवळ गेली आणि एका हाताने तिला स्वतःकडे वळवत एक कस तिच्या कानाखाली ठेवली. पण दुसऱ्या क्षणी तिच्याही कानाखाली एक जोरदार चपराक पडली. हे एवढे लवकर झाले की विणा आश्चर्याने शनायाला तर शनाया आश्चर्याने मानसीकडे बघू लागली, ज्या रागाने धुसफुसत शनायाकडे बघत होत्या. तुझी हिंमत कशी झाली विणावर हात उगारायची? हां, तू आहेस कोण? मी तुला दुर्लक्षित करत आहे तर तुला कळत नाही आहे का? कोणत्या अधिकाराच्या गोष्टी करत आहेस तू आमची कोणीही नाही, कळलं? तुझा ना आमच्यावर अधिकार आहे ना आमच्या या घरावर. वीरा आमची लेक आहे. तुझ्या आईबाबाने धोक्याने आमच्या लेकीला पळवून नेली आणि तिच्या बदली तुला आमच्या पदरात टाकले. म्हणून तर एवढे वर्ष प्रेम देऊनही तू कधी आमची बनू शकली नाहीस. मानसी चिडून शनायाला बोलल्या. शनाया तर आश्चर्याने त्यांच्याकडे बघू लागली. हात अजूनही तिच्या गालावर विसावले होते. विनाही आश्चर्याने मानसीकडे बघत होती. तिला वाटले नव्हते मानसी एवढे टोकाचे काही बोलतील. मॉम, तू खोटं बोलत आहेस ना? शनाया डोळ्यात पाणी घेऊन मानसीला बघू लागली. तुला माहीत आहे मी कधीच खोटं बोलत नाही. तुझ्या प्रश्नांची उत्तरं तुला मिळाली असतील अशी अपेक्षा करते. आम्ही आमचे कर्तव्य पूर्ण केले. तुला आजवर स्वतःच्या मुलीप्रमाणे वाढवले. तुला स्वतःच्या पायावर उभे राहायला मदत केली. आता आम्हाला आमच्या लेकीसोबत राहायचे. आता तुझा आमच्याशी काही एक संबंध नाही. तू इथून जाऊ शकतेस. मानसी निर्विकार तिला बघू लागल्या. हे सगळं तुझ्यामुळे होत आहे. आज तुझ्यामुळे मी माझ्या मॉम डॅडसाठी परके झाले. ही गोष्ट मी कायम लक्षात ठेवीन. मी तुला सहज सोडणार नाही विना. आता गाठ माझ्याशी आहे. शनायाने विनाला धमकी देत तिच्यावर झडझडीत कटाक्ष टाकले. मानसी तिला काही बोलणार त्याआधीच विनाने नकारात मान हलवून काही बोलण्यापासून त्यांना अडवले. शनाया मानसीकडे एकवार बघून पाय आपटत ती तिथून जाऊ लागलीस की? 1 मिनिट शनाया. विनाचा आवाज ऐकताच शनायाची पावलं जागेच थांबली. विना शनायाच्या पुढ्यात उभी झाली. तुझ्या पोकळ धमक्यांना मी घाबरेल असं तुला वाटत असेल तर हा तुझा भ्रम आहे. माझ्या शांत राहण्याला माझी कमजोरी समजण्याची चूक करू नकोस. तू माझ्यासोबत काय काय केलेस मी विसरलेले नाही आहे. तुझ्या प्रत्येक कर्माचा एक एक हिशोब देणं बाकी आहे. तू माझ्या आईबाबाच्या जीवावर खूप उड्या मारलीस. ते तर मी तुझ्याकडून हिरावून घेतलेच. असे करून तुझ्याजवळ असलेली प्रत्येक वस्तू माझी झालेली असेल. आजवर तुझे आयुष्य मी जगले, तुझे भोग मी भोगले. पण आता तुला तुझे आयुष्य परत करण्याची वेळ आली. विना शनायाच्या डोळ्यात रोखून बघत गंभीर सुरात बोलली. तसे शनाया घाबरली. ते काही न बोलता लगेच निघून गेली. मानसी मान खाली घालून उभ्या होत्या. त्यांच्या डोळ्यात पाणी जमा झाले. आई, विनाने प्रेमाने साद घातली. तसे मानसीने चमकून तिला पाहिले. ओठावर नकळत हसू फुलले. आज पहिल्यांदाच विनाने त्यांना आई म्हणून हाक मारली असेल. मानसीने लगेच विनाला मिठीत घेतले. ओठावर समाधानाचे हसू तर डोळ्यात आनंदाश्रू. शनाया तणतणत नाईक विलाच्या बाहेर आली. तुला वाटलं असेल मी हरले, पण मी शनाया आहे. माझ्या नावापुढे कोणते सरनेम आहे, कोणाची मुलगी आहे मला फरक पडत नाही. मला हरवणं एवढं सोपं नाही आहे विना. जोपर्यंत माझ्या हातात विद्युत नावाचा अलादीनचा दिवा आहे तोपर्यंत तू काहीच करू शकत नाहीस. एक प्लॅन फसला म्हणून काय झाले? तुझी आता उलटी गिनती सुरू. तू जेवढ्या लवकर वर आलीस तेवढ्याच लवकर तू निस्तनाभूत होणार. शनाया बोटातल्या अंगठीकडे बघत स्वतःशीच बोलत गालात असली. एकवार विलावर नजर फिरवून ती शेजारीच असलेल्या रत्नपारखी विलामध्ये निघून गेली. हाय आंटी.
हॉलमध्ये सोफ्यावर बसलेल्या वामिनीला बघून शनाया हसत बोलली, अरे शनाया बेटा, तू आज बऱ्याच दिवसांनी इकडे कशी वाट चुकलीस? वामिनी हसून बोलल्या. सॉरी आंटी, जरा कामात बिझी होते. शनाया त्यांच्या शेजारी बसत हसून बोलली. तिची भिरभिरती नजर हॉलमध्ये फिरली. आंटी, विद्युत कुठे बाहेर गेला आहे का? शनायाने विचारले. तसे वामिनी गालात हसल्या. त्याच्या रूममध्ये आहे, जा तू, मी तुमच्यासाठी कॉफी पाठवते, वामिनी हसून बोलल्या. तशी शनाया पडतच वर विद्युतच्या रूममध्ये निघून गेली. शनायाने हळूच दरवाजा पुश करत आत डोकावून पाहिले तर विद्युत मागे सोफ्यावर मान टेकून एक हात कपाळावर ठेवून डोळे मिटून बसून होता. शनाया गालात हसत आत गेली. त्याच्या मांडीवर बसून तिने त्याच्या गळ्यात हात गुंफले. आय मिस यू बेबी. शनाया त्याच्या गालावर ओठ टेकवून लाडीक स्वरात बोलली. विद्युतने चमकून डोळे उघडले. शनायाला स्वतःच्या एवढ्या जवळ बघून विद्युतला रागच आला. त्याने पाल झटकावे तसे तिला दूर लोटले. तशी ती तोल जाऊन खाली पडली. ती आश्चर्याने त्याला बघू लागली. ही काय पद्धत झाली विद्युत? शनाया कसे तरी उभी होत चिडून त्याच्याकडे बघू लागली. मलाही तेच विचारायचं आहे, ही कोणती पद्धत झाली? विद्युत रोखून तिला बघू लागला. ओ कम ऑन बेबी, आपले लग्न होणार आहे आणि कपलमध्ये एवढं तर नॉर्मल आहे. शनाया शांत स्वरात बोलली. उगाच त्याला रागाला आणणे तिला परवडणार नव्हते. लग्न होणार होते, पण मला आता तुझ्याशी लग्न करायचे नाही, त्यामुळे माझ्या आसपास फिरकण्याचा प्रयत्नही करू नकोस. विद्युत तिच्या डोळ्यात बघत बोलला तर शनाया शॉक होत त्याला बघू लागली. तू गंमत करत आहेस ना? भानावर येत शनाया कसनुसं हसत त्याला बघू लागली. मी सिरियस आहे. मला तुझ्यासोबत लग्न करण्यात काही एक इंटरेस्ट नाही. मी हे आधीच सांगणार होतो, पण काही कारणाने राहून गेले. सो सॉरी. तू दुसरा मुलगा बघून त्याच्यासोबत लग्न करून घे, विद्युत शांत स्वरात बोलला. शनाया अविश्वासाने त्याला बघू लागली. व्हॉट? तू काय बोलतोस? तुला कळतेय का? लग्न म्हणजे तुला खेळ वाटतेय का? आपण 1 वर्ष आधी एकमेकांशी एंगेज झालो. आपले लग्न होणार असल्याचे पूर्ण देशाला माहीत आहे. मला दुसऱ्या मुलासोबत लग्न करायचे असते तर मी का तुझी वाट पाहिली असती? शनाया चिडून बोलली. विद्युत निर्विकार तिला बघत होता. त्याच्या डोळ्यातील कोरे भाव बघून शनाया घाबरली. पहिलेच तिने तिच्या आईबाबांना गमावले. खरे तर एकदा मानसी आणि पियुषच्या चर्चा तिने ऐकल्या होत्या. त्यामुळे नाईक दंपती तिचे खरे आई वडील नाहीत हे खूप आधीच तिला कळले होते. तेव्हापासूनच ती त्यांच्या दूर राहू लागली. तिला सत्य कळले तेव्हाही विशेष असा फरक पडला नव्हता. तेव्हा ती नुकतीच ॲक्टर म्हणून प्रसिद्ध झाली होती. विद्युतसोबतची तिची मैत्री तिला कायम फायद्याची होती. त्याच्यासोबत तिचे लग्न व्हावे स्वप्न होते तिचे. त्यासाठी मानसी आणि वामिनीची मैत्री कामात येणार तिला माहीत होते. झालेही तसेच. तिच्या बोलण्यावरूनच मानसीने वामिनीला विद्युत आणि तिच्या लग्नाचे सुचवले होते. नशिबाने त्यांची एंगेजमेंटही झाली होती. एवढं सगळं व्यवस्थित जुळून आल्यानंतर अचानक मानसी पियुषला त्यांची खरी मुलगी भेटणं आणि विद्युतच्या लग्नाला नकार देणं. ती अगदीच शॉक झाली. विद्युत प्लीज ना, असं काही करू नकोस. माझे काही चुकले असेल तर मला माफ कर. तुझा प्रॉब्लेम मला माहीत आहे. तू नॉर्मल व्यक्तीसारखं समाजात नाही वावरू शकत, तरीही मला काहीच प्रॉब्लेम नाही. तुझ्यातील दोषासहित मी तुझा स्वीकार करायला तयार आहे, बिकॉज आय लव्ह यू व्हेरी मच. मला फक्त तू हवा आहेस. मला तुझ्याशी लग्न करायचे आहे. आपली छोटीशी क्यूटशी फॅमिली हवी आहे. मी दिवस रात्र त्याचे स्वप्न बघत असते. तू जर नाही भेटलास तर मी कोणासाठी जगू? शनाया डोळ्यात पाणी घेऊन केविलवाण्या नजरेने त्याच्याकडे बघू लागली. तुझ्या इच्छा पूर्ण करणाऱ्या जगामध्ये मी एकटाच व्यक्ती नाही उरलो.
तुला जे हवं ते दुसऱ्याकडून चांगल्या प्रकारे मिळू शकतात आणि ही तुझी रिंग. आपले नाते मी आणखी पुढे नेऊ शकत नाही, सो तू आता जाऊ शकतेस. बोलून विद्युत तिच्याकडे एकदाही न बघता स्वतःच स्टडीमध्ये निघून गेला. तो जाताच शनायाच्या चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन चेंज झाले. असे नाही होऊ शकत. इनफॅक्ट मी असे होऊच देणार नाही. तू कितीही प्रयत्न केलेस तरी माझ्यापासून तुझी सुटका नाही विद्युत. तू मला हवा आहेस कोणत्याही परिस्थितीत. स्वतःशीच बडबडत शनाया रूमच्या बाहेर पडली. अरे शनाया, एवढ्या लवकर भेटून झालेही आणि तुझा चेहरा काय एवढा उतरला? विद्युत तुला काही बोलला का? शनायाला बघताच वामिनीने विचारपूस केली. तसे शनाया त्यांच्या गळ्यात पडले, डोळ्यात अश्रू. आंटी, मी एवढी वाईट आहे का? विद्युतने एंगेजमेंट तोडली. त्याला माझ्याशी लग्न करायचे नाही. माझ्यात असे काय कमी आहे जे त्याने मला नकार दिला? शनाया रडत वामिनीला तिचे खोटे दुःख सांगू लागली. काय? विद्युतने लग्नाला नकार दिला? पण का? तो असे कसे करू शकतो? वामिनी शॉक होत बडबडल्या. शनाया अधिकच रडू लागली. त्यांच्याही मनात भीती दाटून आली. तू काळजी करू नको बेटा, मी समजावते त्याला. तो असे कसे तुझ्यासोबत लग्न करणार नाही? मीही बघतेच. शनायाला शांत करत वामिनी बोलल्या. तसे शनायाच्या ओठावर आपसूक कुटील हसू फुलले. वीणा आता बरीच सावरली होती. ती कोणाच्या आधाराशिवायही चालू शकत होती. डोक्यावरची जखम अजूनही ताजी असल्याने पट्टी बांधलेले होते. वीणा गॅलरीमध्ये झोपाळ्यावर बसून एकटक समोरच्या विलाकडे बघत होती. डोळ्यात चमक, ओठावर हलके हसू. विद्युत त्याच्या काचेच्या जिममध्ये व्यायाम करत होता. ब्लॅक सँडो, ब्लॅक ट्राउझरवर असलेला तो गोरा वर्णावर काळा रंग खुलून दिसत होता. त्याचे हलके सोनेरी केस त्याच्या कपाळावर चिकटले होते, तर मोठ्याने श्वास घेताना वर खाली होणारी त्याची भारदस्त छाती. वीणा टक लावून त्याला बघू लागली. वीणा, मानसीने तिला आवाज दिले, पण मॅडम त्यांच्याच धुंदीत तिच्या अहोंना बघण्यात व्यस्त. वीणा, अगं लक्ष कुठे आहे तुझे? केव्हाची आवाज देत आहे मी? मानसी तिला शोधत लगबगीने गॅलरीमध्ये आल्या. वीणा विद्युतला बघण्यात एवढी गुंतली की तिला कशाचेच भान राहिले नाही. मानसी तिला हात लावून भानावर आणणार, पण वीणाच्या ओठावरचे सुंदर हसू, चेहऱ्यावर पसरलेला आनंद आणि समोर कुठेतरी गडलेली नजर बघून त्याने हात मागे घेतले. वीणाच्या नजरेचा पाठलाग करत त्याने समोर पाहिले तर विद्युत पुशअप मारण्यात व्यस्त होता. त्यांना तर धक्काच बसला. त्याने स्वतः शनायासाठी विद्युतचे स्थळ सुचवले. शनाया विद्युत एंगेज आहेत. असं असताना जर वीणालाही तो आवडत असेल तर काय? त्या कसे वीणासाठी विद्युतचे स्थळ सुचवणार? कसे वीणा विद्युतला एक करणार? म्हणजे त्या त्यांच्या लेकीचे सुख कधीच तिला मिळवून देऊ शकणार नव्हत्या का? असे एक ना अनेक प्रश्न त्यांच्या मनाला भेडसावत होत्या. तरीही त्यांना वीणाच्या मनातील कळणं गरजेचे होते. तुला विद्युत आवडतो? मानसीने जरा घाबरत विचारले. खूप. वीणा तिच्याच नादात बोलून गेली. तसे मानसी धक्का लागून 2 पाऊल मागेच सरकल्या. डोळे आपसूक भरून आले. हे काय करून बसले मी? माझ्या विनूला विद्युत आवडतो आणि मी शनायासाठी त्याला निवडले. कसे सांगू तुला बाळा, तो तुझा कधीही होऊ शकत नाही. मानसी एकटक हसऱ्या त्यांच्या लेकीला बघत मनातच बोलल्या. आपण तिच्यासाठी काहीच करू शकत नाही. विचार करूनच त्या अस्वस्थ झाल्या. एक वार तिला बघून त्या आल्या पावली परत निघून गेल्या. जिम आवरून नॅपकिनने घाम पुसत विद्युत त्याच्या रूममध्ये निघून गेला. तो नजरेआड होताच वीणाच्या चेहऱ्यावर नाराजी पसरली. खूप झाले तुमचे दुर्लक्षित करणे. आता बघतेच तुम्ही मला कसे टाळता. स्वतःशीच बडबडत वीणा थोडीशी लंगडत रूमच्या बाहेर निघून गेली. मानसीला गार्डनमध्ये जात असल्याचे सांगून वीणा रत्नपारखी विलाच्या गेटमधून आत गेली. ती पहिल्यांदाच रत्नपारखी विलावर आली होती. चौफेर बघत हळूवार पावले टाकत वीणा आत जाऊ लागली. अचानक संत गतीने हवा वाहू लागली. झाडांच्या पानांची लयबद्ध होणारी सडसड, जमिनीवर फुलांचा सडा पडू लागला. फुलझाडांच्या जवळून येणाऱ्या तिच्या अंगावर फुलांचा वर्षाव होऊ लागला. जणू निसर्ग तिच्या स्वागतासाठी सज्ज झाले होते.
वीणा दारात उभी आत डोकावून बघू लागली. नकळत हृदयाचे ठोके वाढले, घसा कोरडा पडू लागला. हिंमत एकवटून तिने पहिले पाऊल विलाच्या आत टाकले. तेव्हाच विलाच्या आवारात असलेल्या मंदिरात घंटानाद झाला. वीणाने दुसरे पाऊल आत टाकले. पाठोपाठ शंखनाद कानावर पडला. भिरभिरत्या नजरेने हॉलमध्ये बघत वीणा हळूवार पावलं टाकून आत जाऊ लागलीच की नुकत्याच रूममधून बाहेर आलेल्या वामिनीची नजर तिच्यावर पडली. तू इथे काय करत आहेस? वामिनीचा सूर कानावर पडताच वीणा जागी स्तब्ध झाली. तिच्या चेहऱ्यावरचे आनंदी भाव जाऊन नाराजी पसरली. क्रमशः. तर आजचा भाग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. लवकरच भेटू पुढील भागात. नमस्कार.